सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोने चांदीच्या भावाच्या बाबतीत सरकारने एक असा मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे सोने चांदीच्या भावात आता सर्वात मोठा बदल झालाय। सरकार आता सोन्याचा भाव करणार फिक्स। या एकाच बातमीमुळे सोन्याच्या आधीच्या भावामध्ये एक वेगळंच वातावरणात निर्माण झालं आहे। आजचा कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा भाव पाहून काही लोक नाराज झाले आहेत, तर काही लोक आनंदाने नाचू लागले आहेत। एक वेगळेच वातावरण आज मार्केटमध्ये पसरलं आहे। खरं तर सरकारने अर्थसंकल्पाच्या वेळेस हा निर्णय घ्यायचा होता, पण त्याला उशीर झाल्यामुळे अचानक हा निर्णय घेतला आणि ज्यामुळे आता सोन्याच्या भावाला निश्चित करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललं आणि ज्यामुळे आज ते भावच बदलले आहेत। आता या धोरणामुळे सर्वसामान्य लोकांचा फायदा होणार आहे, तर सोने विक्रेत्यांचा प्रचंड मोठं नुकसान झालं आहे। आता ग्राहकांसाठी मोठी संधी चालून आली आहे। आता जर भाव आजचा जर तुम्ही पाहिला तर तुम्ही नक्कीच आनंदाने थिरकू लागाल, कारण आज सोन्याने 25 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे। 2026 सालातील फेब्रुवारी महिन्यातील ही आजवरची सर्वात मोठी घट मानली जात आहे। गेल्या आठवड्यात सोन्याच्या मूल्यात जी घसरण तुम्ही पाहिली होती ती आजच्या तुलनेत काहीच नाहीये। जर तुम्ही आजचे प्रत्यक्ष दर पाहिले तर तुम्ही समाधानी होणार म्हणजे होणारच। पिवळ्या धातूच्या किमतीत मागील 8 दिवसांपासून सतत घसरण सुरू होती, पण अचानक आज भारत सरकारने असा एक नियम अंमलात आणला ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मोठा विजय झाला आहे। यामुळे अमेरिकेला धक्का बसला असून त्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरांवर झाला आहे। आजचा जो ताजा भाव आहे, जो मी तुम्हाला पुढील काही सेकंदात सांगणार आहे, तो लगेच जाणून घ्या। 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर मी त्वरित जाहीर करणार आहे। पण आता मुख्य प्रश्न असा निर्माण झालाय की गेल्या 8-10 दिवसांपासून जी सलग घसरण सुरू आहे ती आज तर एका वेगळ्याच वळणावर पोहोचलीये। अशी ऐतिहासिक घट आज पाहायला मिळाली ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता। जे मोठे व्यापारी आणि सराफा विक्रेते होते त्यांना देखील इतक्या मोठ्या पडझडीची अपेक्षा नव्हती। मग या घसरणीच्या काळात सामान्य माणसाने नेमके काय करावे? 2 दिवसांपासून लोकांची खरेदी करण्याची मानसिक तयारी झाली होती, कारण 8 दिवसांपासून दर कमी होत होते। काल परवा सराफा बाजारात मोठी गर्दी देखील व्हायला लागली होती। पण आता सर्वात मोठी शंका अशी आहे की तुम्ही आता थांबायला हवे की खरेदी करायला हवी? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, गेल्या 8 दिवसांपासून सोने हळूहळू स्वस्त होत आहे। केवळ आजचे भाव पाहून घाई करणे उपयोगाचे नाही, कारण कालचे भाव पाहून ज्यांनी खरेदी केली ते आज भाव आणखी कमी झाल्यामुळे रडत आहेत। काय होते, पहिल्या दिवशी दर कमी झाले, दुसऱ्या दिवशी पुन्हा 2000 पडले। असे होत होत सोने स्वस्त होत गेले। सोन्याचे भाव सतत खाली येत असल्यामुळे कारण गेले 24 तासात हे भाव 5 वेळा बदलले आहेत। मग अशा वेळी तुम्ही नक्की काय करायचे? जर तुम्ही आता उतावळपणा केला आणि इतरांसारखी गर्दी केली तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। थोडा संयम पाळला तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो, कारण अनेकांनी घाई गडबडीत चढ्या दराने सोने चांदी खरेदी केली आणि आता दर कोसळलेले पाहून ते कपाळाला हात लावून बसले आहेत। मग तुम्ही नेमकी किती दिवस प्रतीक्षा करायची? ही घसरणीची लाट अजून किती दिवस चालणार आहे? सरकारने बजेटमध्ये सोन्याच्या विक्रीबद्दल नक्की कोणता नवीन कायदा आणला आहे? केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला आहे? ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सविस्तर देणार आहोत। सर्वात आधी आजचे ताजे दर नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊया। पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी काही गोष्टी नीट समजून घेणे गरजेचे आहे। खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी हुशारी आहे, कारण आम्ही देशभरातील हजारो तज्ज्ञांशी यावर सविस्तर चर्चा केली आहे। हजारो तज्ज्ञांशी फोनवर संवाद साधून आम्ही ही गोपनीय माहिती खास तुमच्यासाठी गोळा केली आहे। आजचा जो दर आहे तो उद्या किती असेल, परवा काय स्थिती असेल आणि भविष्यात सोने अजून स्वस्त होणार की महाग याचा संपूर्ण आराखडा आम्ही तुमच्यासमोर मांडतोय। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील फक्त 5 मिनिटे या महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्की द्या। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुम्हाला इतका मोठा लाभ होईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल। अनेक अनुभवी जाणकारांशी संवाद साधून आम्ही या घडामोडींचा अंदाज आणि गुपित माहिती तुमच्यासमोर आणली आहे। भाव कमी झाले म्हणून लगेच दुकानात धाव घेऊन खरेदीची घाई करू नका। तुम्ही नक्की काय करायला हवे? आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आनंद होईल, कारण किमती आज भयानक रीतीने कमी झाल्या आहेत। इतका मोठा बदल घडून आलाय ज्याचा कोणी आयुष्यात विचार केला नव्हता। पण सामान्य लोकांप्रमाणे तुम्ही गर्दी करू नका, कारण काल खरेदी केलेले लोक आज दुःखी आहेत। परवा खरेदी केलेले काल रडत होते, म्हणजेच दररोज लोक रडत आहेत कारण भाव दररोज घटत आहेत। मग तुम्ही योग्य वेळ कशी ओळखायची? योग्य वेळ काय आहे यासाठीच आम्ही काही तज्ज्ञांशी स्वतः फोनवरून संपर्क साधून महत्त्वाची माहिती मिळवली आहे। हे तज्ज्ञ असे आहेत जे गेल्या 20 वर्षांपासून सोने चांदीच्या व्यापारात अत्यंत अनुभवी आहेत
आणि त्यांचीच माहिती आम्ही तुम्हाला विनामूल्य देत आहोत. सर्वात आधी आपण 18 कॅरेटचा दर काय आहे, 22 कॅरेटचा काय आणि 24 कॅरेटचा काय हे महत्त्वाचे दर पाहूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाव का घसरतोय, ही घसरण कधीपर्यंत सुरू राहणार, याला कधी ब्रेक लागणार, सोन्याचा फुगा फुटणार आहे का, तुम्ही नक्की काय करायचे आहे, या सर्व गोष्टी सविस्तर सांगतो. पहा, सोन्याचे जे भाव आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सोन्याचा दर नेमका कशामुळे बदलतो हेच अनेक लोकांना माहीत नसते. त्यामुळे ते दररोज फक्त भाव पाहतात आणि घाबरून जातात. सोन्याचा भाव वाढायला किंवा कमी व्हायला मुख्य 3 गोष्टी कारणीभूत असतात. त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. पहा, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. कोणताही दुकानदार तुम्हाला हे सांगणार नाही किंवा कोणताही तज्ज्ञ सांगणार नाही. आम्ही हजारो लोकांशी चर्चा करून ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे. आता सर्वात आधी आपण आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर पाहून घेतोय. मग त्यानंतर तुम्ही पुढे काय करायला हवे याविषयी माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण चांदीचा जर आजचा दर बघायला गेला तर तो आहे 264 रुपये प्रति ग्रॅम. 264 रुपये प्रति ग्रॅम जर म्हटलं तर 1 तोळा चांदी 2640 रुपये आणि 1 किलोसाठी 2,64,000 रुपये इतका भाव आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सोन्यासाठी येतो. 18 कॅरेट सोनं जे फारसं कोणी परिधान करत नाही, 1,67,067 रुपये हा 18 कॅरेटचा भाव असून आता ज्यामध्ये तुम्हाला 1 ग्रॅम जर घ्यायचा असेल तर 1,267 रुपये आहे. आता हे जे सांगितलेले भाव आहे यावर 3% GST आणि जी मजुरी किंवा घडणावळी त्याला म्हणतो आपण, तर ती साधारणपणे 10 ते 15% त्या ठिकाणी अप्लाय होऊ शकते. आता 18 कॅरेटचा रेट झाला. आता 24 कॅरेटचा रेट. 24 कॅरेटचा जर रेट जर बघितला आपण तर 1,57,500 रुपये आहे हा एका तोळ्यासाठी. तर एका जवळपास ग्रॅमचा जर हिशोब केला तर 1,575 रुपये आली. 22 कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं त्याचा भाव आज आहे 1,43,240 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,43,240 रुपये हा 22 कॅरेट सोनं त्या ठिकाणी आज आहे. आता हे सोन्याचे भाव जे आहेत हे तुमच्या मते योग्य आहेत का? तुम्ही आता या भावात सोनं खरेदी करणार का? आता साधारणपणे गेल्या 2 दिवसात सोनं वाढत जाऊन जवळपास 5 ते 6,000 रुपयांची वाढ याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. पण 8 दिवसापूर्वी सोनं घसरण 35,000 रुपयांची घसरण याच्यात झाली होती. हे सोनं 1,01,000 रुपयांपर्यंत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं हे 1,03,000 पर्यंत आलं होतं. पण पुन्हा सोन्यामध्ये आता वाढ व्हायला सुरुवात झाली. मग आता वाढ होण्याच्या आधी तुम्हाला खरेदी करायचं होतं का? नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.